मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी 8:30च्या दरम्यान शिवतीर्थ या निवासस्थानातून राज ठाकरे कल्याणच्या दिशेला आता रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते कल्याणमध्ये दाखल होणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहेत। आज अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार आहेत। पनवेलकर हॉल इथे ही बैठक पार पडणार आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये पदाधिकाऱ्यांची गुरुद्वारा हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजता बैठक पार पडणार आहे। तर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे आता कल्याण आणि अंबरनाथच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। 8:30 वाजता ते तिथून निघालेले आहेत आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत, बैठका घेणार आहेत आणि या बैठकांदरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय सूचना ते देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर हा संपूर्ण जर आपण भाग पाहिला तर यावर शिवसेनेचं प्राबल्य आहे आणि याच शिवसेनेच्या जिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी आता राज ठाकरे दौऱ्यावर रवाना झालेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आज कल्याण आणि अंबरनाथच्या दौऱ्यावर राज ठाकरे येत आहेत। खरं तर इथे प्राबल्य आहे शिवसेनेचं, मात्र आता इथे आपल्या पक्षाची मोठ बांधण्यासाठी, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे सुद्धा आता मैदानात उतरलेले आहेत आणि राज ठाकरे आता त्या दिशेने रवाना झालेत। राज ठाकरे आता शिवतीर्थ निवासस्थानावरून निघालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की राज ठाकरे यांनी दौऱ्यापाठोपाठ दौरे आयोजित केलेले आहेत। काही दिवसांपूर्वी ते ठाण्यात सुद्धा येऊन गेलेले होते। कल्याण, डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, या ठिकाणी आज त्यांचा दौरा आहे। प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉलमध्ये पार पडते। यामध्ये प्रामुख्याने अंबरनाथ आणि कल्याण, डोंबिवली या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। राज ठाकरे हे आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र तर शिवतीर्थवर सुरूच असतं। उपनगरातल्या देखील अनेक बैठका होतात। मात्र सगळ्यात महत्त्वाचं जे मुंबईच्या बाहेरचे प्रदेश आहेत, बाहेरचे ज्या महापालिका आहेत, यामध्ये कल्याण, डोंबिवली असेल, ठाणे असेल, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, यांकडे सुद्धा राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। विशेषतः मीरा भाईंदरमधल्या आंदोलनानंतर मुंबई बाहेरच्या ज्या आजूबाजूच्या MMR रिजनमधल्या ज्या महापालिका आहेत त्यांकडे राज ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला बघायला मिळतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बोलायचं झालं तर अमराठी जे पट्टे आहेत त्यामध्ये जाऊन आपली भूमिका त्यांना पटवून देणं आणि कुठेही केवळ मराठी अमराठी असा वाद किंवा अशा प्रकारचं राजकारण न करता विकासांच्या मुद्द्यावर बोलणं हे राज ठाकरेंचं महत्त्वाचं आता वैशिष्ट्य राहिलेलं आहे। त्या दृष्टीने या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलवण्यात येत आहेत। वॉर्डची चाचपणी करा, मतदार याद्या तपासा, ऐनवेळी गोंधळ किंवा घाई गडबड नको, अशा प्रकारच्या सूचना प्रत्येक बैठकीतच राज ठाकरे देत असतात। मात्र विशेषतः आता अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे या महापालिकांसाठी आज राज ठाकरे नेमका काय आदेश देत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।